तुमच्या घरात आई, बहीण किंवा आजी आजोबा एसटीने प्रवास करतात का? मग ही बातमी त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचवा। जर तुम्ही एसटीने प्रवास करणाऱ्या महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका। कारण 1 ऑगस्ट 2026 पासून एक मोठा नियम लागू होणार आहे। आता एसटी मधील विविध सवलती मिळवण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे, अशी अधिकृत माहिती एमएसआरटीसी म्हणजे एसटी महामंडळाने दिलेली आहे। म्हणजे समजा एखादी आजीबाई किंवा महिला नेहमीप्रमाणे सवलतीच्या तिकिटासाठी एसटी मध्ये बसली, पण तिच्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते। तुम्हाला सवलत मिळणार नाही, म्हणजे कार्ड नसेल तर तुमचं हाफ तिकीट किंवा 1/4 तिकीट काढता येणार नाही। फुल तिकीट तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागेल। म्हणूनच शासनाने आधीच सर्व लाभार्थ्यांना कार्ड काढण्याचं आवाहन केलेलं आहे। आणखी एक मोठी सूचना, जर कोणतेही वितरण केंद्र शासनाने ठरवलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे मागत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि अशा केंद्रांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलेला आहे। आता कार्डच्या शुल्काबद्दल बोलायचं झालं म्हणजे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार, तर एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला 199 रुपये द्यावे लागणार आहेत। तसेच कार्ड मध्ये तुम्हाला किमान 100 रुपये बॅलन्स ठेवणंही आवश्यक असणार आहे। आता अनेक जण विचारतात की हे एनसीएमसी कार्ड कुठं काढायचं, तर हे कार्ड तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी डेपो मध्ये जाऊन काढता येणार आहे। म्हणून शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, लगेच हे कार्ड काढून घ्या आणि तुमच्या घरातील महिला, आई वडील, आजी आजोबा एसटीने प्रवास करत असतील तर ही माहिती लगेच त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण उशीर केला तर तुमच्या खिशातले जास्तीचे पैसे जाऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जाताना सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।